मातीपासून बनतात विटा, विटांपासून तयार होतात भिंती, भिंती भिंती बनून तयार होते घर. पण ते घर तेव्हाच परिपूर्ण होते जेव्हा त्या घरात दृढ असतात नाती. हीच नाती आयुष्याच्या प्रत्येक वळणावर उभी असतात ठामपणे आधार देण्यासाठी आणि चुकलं जर कधी ते सावरून घेण्यासाठी. तेथील आईचं नातं हे मात्र आपल्यासाठी सर्वस्व असतं, कारण ते नातं संपूर्ण कुटुंबाला आधार देणारं, बळ देणारं आणि विश्वास निर्माण करणारं असतं. म्हणूनच आईला गुरु मानलं जातं. याच गुरुविषयी मी आज माझे मनोगत व्यक्त करते आहे. सन्माननीय व्यासपीठ उपस्थित मान्यवर, विचारांचा विचार करणारे सुज्ञ परीक्षक व विद्यार्थी मित्र, मी विभावरी शिवराज पाटील इयत्ता 5वी ची विद्यार्थिनी. विषय मांडते आई माझा गुरु. आई माझा गुरु, आई कल्पतरू, सौख्याचा सागरू आई माझी. ती कधी माझी मैत्रीण असते तर कधी ताई असते, प्रत्येक क्षणिक सुखासाठी झटणारी बाई असते, सर्वांची काळजी करणारी सर्वांची माई असते, आयुष्यात भेटलेली एक पुण्याई असते. ते सुंदर जग म्हणजे आई असते, ते सुंदर जग म्हणजे आई असते. आई म्हणजे काय असते तर याचे उत्तर आहे आ म्हणजे आत्मा व ई म्हणजे ईश्वर. या दोघांचा सुरेख संगम म्हणजे आई होय. ईश्वराने याची निर्मिती का केली या सुद्धा प्रश्नाचं सुंदर उत्तर आहे की ईश्वराला प्रत्येकाचीच काळजी होती. त्याचप्रमाणे ईश्वराला प्रत्येकाची काळजी घेणे, माया प्रेम देणे शक्य नव्हते. म्हणूनच ईश्वराने प्रत्येकासाठी आईची निर्मिती